आणि मंगलमूर्ती चारही टीम्स या चला. मित्रांनो ओमसाई गणेश चला पारितोषिक वितरण समारंभ आपण सुरू करणार आहोत. लिखापटी झालेली आहे ते देखील झालेलं आहे. आय थिंक मनीष सरांकडे ते संपूर्ण कोटेशन आहे. मनीष सर या तुमची डायरी घेऊन डायरेक्ट करा आता प्राइज डिस्ट्रीब्युशनला. थँक्यू सो मच. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. येस थँक्यू धन्यवाद. चला टीम्स सगळ्या टीम्स इथे उपस्थित आहेत आणि आमची मॅनेजमेंट टीमही इथे उपस्थित आहे. मित्रांनो हॅलो हॅलो चेक. जी हा थँक्यू सो मच. चला थोडीशी विनंती असणार आहे प्लेयर्स थोडीशी जागा द्या. आपल्याकडे कॅमेराचा सेटअप आहे तो अगदी समोरच्या दिशेला आहे तर तो अँगलही क्रिएट होऊ द्या. चला टीम ओमसाई गणेश थोडंसं जागा द्यायची पुढे या पण थोडंसं डावीकडे या कारण समोर कॅमेरा आहे तर त्या कॅमेरा अँगलमध्ये टिपणं झालं पाहिजे. मित्रांनो 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहिलीत त्या 2 दिवसामध्ये आपण दोन्ही दिवस जी लाईव्ह वाहिनी आणि त्या लाईव्ह वाहिनीने आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे ते क्षण जे नेहमी अजर अमर आपल्यासोबत राहून जातील. त्याबरोबरच टीम जीटीसी एकदा जोरदार टाळ्या टीम जीटीसी साठी झाल्या पाहिजेत. त्यांचा देखील आपण इथे यथोचित सन्मान करणार आहोत. तर मॅनेजमेंट टीम आपल्याला विनंती आहे आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन थोडंसं फास्ट करूयात तर प्लीज तुम्ही टीम जीटीसीचा सन्मान करायचा. या विकास असतील कॅमेरामॅन असतील या कोण नाही मागे या टीम जीटीसी विकास सन्मान स्वीकारत असेल. थँक्यू सो मच. आशिष आपलेही आभार. थँक्यू सो मच आणि संपूर्ण टीम जीटीसीचेही आभार असणार आहे. थँक्यू. त्यानंतर आपण अजून एक विशेष सन्मान करणार आहोत ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली योग्य त्या वेळेवरती खूप चांगलं मधुर संगीतही आपल्या समोर आणलं आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी नेहमी आमच्या आवाजाची काळजी घेत राहिलेत असे आपल्यासोबत आमचे साऊंड म्हणजे जेडी उपस्थित आहेत. या जयदीप तुमचा इथे सन्मान केला जाईल आणि जयजी भोईर साहेब आपल्याला विनंती आपल्या हस्ते आपण तो सन्मान करायचा आहे. इथे ठेवलेले या जेडी आपण या आपल्याही इथे येतोची सन्मान केला जाणार आहे. थँक्यू सो मच. त्यासोबतच नवदूत आहेत पण खूप चांगलं समालोचन ज्यांचं आपण दोन्ही दिवस ऐकलत आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी त्यांची उपस्थिती संपूर्ण 2 दिवसामध्ये पूर्ण वेळही दिला होता असे आपल्यासोबत उपस्थित असलेले आमचे लाडकेही आहेत आणि तेवढं चांगलं समालोचन नुकत्याच्या हल्लीच्या काळामध्ये त्यांच्याकडूनही पाहायला मिळतंय. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो अभिजित सुर्वे सरांसाठी झाल्या पाहिजेत. ही आपलाही सन्मान केला जाईल. अभिजित सुर्वे सर नवदूत आहेत पण खूप चांगलं काम त्यांच्याकडूनही होत आहे. त्यांचाही यथोचित सन्मान केला जाईल. वीरेंद्र आहेत आणि त्यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात येतोय.
पुष्पगुच्छ देऊन त्यांनाही सन्मानित करण्यात येते. आणि येस, त्यानंतर खऱ्या अर्थाने क्रिकेट नेहमी मयाची मर्यादा कधीही पाहत नाही आणि असंच एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांनी अंडरआर्म क्रिकेट, कल्याण असू देत, डोंबिवली असू देत, प्रचंड मागणी ज्या आवाजाला असते, ज्या व्यक्तीला असते आणि तेवढंच चांगल्या व्यक्तिमत्वाने आमचे बंधुतुल्य मित्र, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो मयूर भोईरसाठी. गुड जॉब मयूर सर. त्यानंतर आता आपण जाणार आहोत हॅलो हॅलो. तर त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करणार आहे तर मी सचिनजी सावंत साहेबांना विनंती करतोय पुढचा सन्मान करण्यासाठी. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 2 दिवसीय स्पर्धा होती, पण 2 दिवसाची स्पर्धा एका दिवसामध्ये अगदी चांगल्या आवाजाने कव्हर केली आणि या विभागामध्ये सुरुवात झाली होती, या विभागामध्ये या आवाजाचा जन्म झाला, पण हा आवाज आता मात्र 7 समुद्र पार पोहोचण्याची जिद्द ठेवतोय. सध्या तरी समालोचन क्षेत्रामध्ये या कॉमेंट्री फर्टर्निटीमध्ये चांगलं कार्य मनीष बागे सरांचं पाहायला मिळतं आणि त्यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत. ही स्पर्धा ऑर्गनाईज केली. ही स्पर्धा ऑर्गनाईज करत असताना आपण पाहिलं तर खूप दमछाप होती. रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, खूप मेहनत केली आहे. शेवटच्या क्षणाला हे सेटअप उभं केलं आणि ही अविश्वसनीय स्पर्धा ज्याने उभी केली आणि या संपूर्ण स्पर्धेचं श्रेय जाते ते म्हणजेच सचिन धुरी यांना. आणि मोरिया चषक त्यांनी ऑर्गनाईज केले, त्यामुळे त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आणि त्याच सचिन धुरीला सपोर्ट सिस्टम आणि अगदी आपले हक्काची टीम म्हणता येईल अशी मंगलमूर्ती टीम, त्या टीमने देखील सपोर्ट केलाय. तर सचिन धुरी प्लस मंगलमूर्ती इज इक्वल टू मोरिया चषक. चला या मंगलमूर्ती संघ या. प्रशांत दादा आपण देखील या. ज्याप्रमाणे मी म्हणतोय सचिन धुरी, गावदेवी मित्रमंडळ प्लस मंगलमूर्ती आणि त्यानंतर हे आपल्याला इज इक्वल टू मोरिया चषक पाहायला मिळत आहे. तर हा सन्मान विशेष आहे कारण की त्याच ऑर्गनायझर्समुळे आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली आहे. मी पुन्हा एकदा आमच्या या स्पर्धेची पूर्ण डिरेक्टरी ज्यांच्या हातामध्ये आहे, ज्यांच्याकडे प्रीमियम खेळाडूंची लिस्ट आहे, कोण खेळाडू चांगला खेळलाय, कोणत्या खेळाडूचा खेळ चांगला राहिलाय, प्राइज या ट्रॉफीज कोणाच्या घरी जातील, कोणत्या संघाला कोणतं प्राइज मिळेल, या संपूर्ण माहितीसह आमच्यासोबत मनीष बागे सर जुळले गेलेत. आणि मोरिया चषक 2025 मध्ये कशा प्रकारे प्राइज डिस्ट्रीब्यूट केलं जाईल ऐकूयात आवाज मनीष बागे सरांचा. चला एक विनंती असणार आहे. आपण भवानी स्पोर्ट्सचे सर्व म्हणजेच विनायक दादा आपल्याला विनंती असणार आहे. विनायक दादा आपण या. आपल्या हस्ते आपण मेगा फायनलच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. विनायक दादा या. अंकेश पाटणेचाही वाढदिवस इथे सेलिब्रेट केला जातोय. आणि येस विनायक दादा, मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांकडून झाल्या पाहिजेत कारण खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या अंडरआर्म क्रिकेटला डोंबिवली नगरीमध्ये ज्यांनी नेहमी सपोर्ट केला, तुम्ही कधीही ज्यांच्याकडे जा खाली आहात, तुम्ही परत येणार नाहीत. मग ते स्पर्धेचं स्वरूप किती मोठं किंवा छोटं असू देत, त्यांच्याकडून नेहमी तुम्हाला काही ना काही पारितोषिक पाहायला मिळतं. आजही भवानी स्पोर्ट्स कडून ती बॅट आणि त्यासोबतच 4 टी-शर्ट्सही त्यांनी पुरस्कृत केलेले आहेत. थँक्यू सो मच दादा. पुन्हा एकदा तुमचं आणि त्यांच्याच हाताने आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत फायनल मॅचची. ज्या खेळाडूंनी फक्त त्या मॅच मध्ये नाही तर संपूर्ण संघाने जेव्हा डॉमिनेट केला आणि त्या डॉमिनेशन मध्ये मुख्य वाटा ज्याचा होता, अजय ठरतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड अजय, वेल बोल्ड. आणि दादा आपल्याला विनंती, आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. त्यासोबतच योगेश गाडी साहेब आपल्याला विनंती आहे, आपण या. आणि एक विशेष आपण सन्मान करणार आहोत. गाडी साहेब आपल्याला विनंती, आपल्या हस्ते आपण सन्मान करूयात.
सन्मान स्वीकारण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करीन, विनायक दादा आपण या आपल्या इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे, तो देखील तुम्ही स्वीकारा अशी तुम्हाला विनंती असेल. मायेची उपदार शाल, त्यासोबतच पुष्पगुच्छ. थँक्यू सो मच विनायक दादा. आणि संपूर्ण मंडळाने नेहमीच म्हटलं विनायक दादा सारखं व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या सोबत आहे तर ती स्पर्धा यशस्वी होणार, यात ती मात्र शंका नाही आहे. थँक्यू सो मच. आणि अशी साथ नेहमी आमच्यावरती असू देत. आणि त्यासोबतच अजून एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यासोबत इथे उपस्थित आहे, त्यांच्या मार्फत आपण एक खूप चांगली स्पर्धाही पाहणार आहोत. आणि एक स्पर्धेचा इतिहास राहिलाय आपल्या काळामध्ये. दादा तुम्ही ऐकतायत त्या काळामध्ये जेव्हा यूट्यूब जर असतं ना तर तुमच्यासारख्या खेळाडूंना नक्कीच आज त्या ट्रॉफीज आणि ती प्रसिद्धी त्या लेवलला मिळाली असती. आम्ही जाणकार आहोत, आम्ही जाणतो तो खेळ, पण तसंच एक व्यक्तिमत्व म्हणजे फिरकीचं जादूगर आपल्या काळातील नवनीत वजे साहेब, आपल्याला विनंती आपण या आपल्या इथे यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. विनंती असेल विनायकदा, आपल्याला विनंती आहे त्यांचे जवळीक मित्र आपल्या हस्ते आपण सन्मान करायचा आहे. विनायकदा आपण या, विनायकदाच्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर विनंती असणार आहे साईराज भाऊ आपण या, साईराज आपण या, आणि अनिकेत आपण या. तुम्ही तिघांनीही यायचंय प्लीज या. या अनिकेत या, भाऊ आपण या. येस मित्रांनो, या सगळ्यांचा खूप मोठा वाटा राहिला संपूर्ण स्पर्धेमध्ये, ज्यांनी पंचांची भूमिका हाताळली आणि त्यांचाही इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. आणि सूरज म्हात्रे आपल्याला विनंती आपण या, आपल्या हस्ते आपण सन्मान करत आहोत. आणि सूरज बापती साहेब आपल्याला विनंती आपण या, आपण या, आपल्याही हस्ते आपण तो सन्मान करणार आहोत. या पूर्ण मॅनेजमेंट टीम. थँक्यू सो मच. एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या झाला पाहिजेत. येस, आपण देणार आहोत आता या स्पर्धेमधला सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बेस्ट गोलंदाज, बेस्ट बॅटर आणि बेस्ट फिल्डर यांचं पारितोषिक जे आम्हाला पुरस्कृत झालेलं आहे अतुल साहेब यांच्याकडून. तर मी विनंती करीन अतुल साहेब आपण या, आपला देखील आपण इथे यथोचित सन्मान करणार आहोत. बाबा कांबळे यांना विनंती आहे, बाबा कांबळे आपण या, आपल्या हस्ते आपण तो सन्मान करणार आहोत. थँक्यू सो मच आपल्या मुलाचा वाटा आणि आपल्या सहकार्याबद्दल. त्यानंतर आता आपण देणार आहोत या स्पर्धेमधला सगळ्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. जे क्षेत्ररक्षांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना क्षेत्ररक्षणामध्ये खूप चांगली खेळ करून दाखवलाय, ज्या क्षेत्ररक्षकांनी आपल्याला हे दाखवलंय की अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॅटिंग बॉलिंग आणि त्यासोबतच क्षेत्ररक्षण किती महत्वाचं असणार आहे. तो खेळाडू ठरतोय प्ले फायर सीसी जय 11 कल्याण संघाचा बेस्ट फिल्डर नितेश ठरतोय. एकदा जोरदार टाळ्या नितेशसाठी झाल्या पाहिजेत. तुषार साळवी साहेब यांच्याकडून एक वॉच आहे, चमचमणारी ट्रॉफी आहे आणि त्यासोबतच भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्टही असणार आहे. या अतुल आपण या, अतुल आपण या, आपल्या हस्ते आपण आपल्याच हस्ते आपण या ट्रॉफीज देणार आहोत. तुषारजी साळवी साहेब यांच्याकडून ती वॉच देखील असणार आहे. तुमची फिटनेस लेवल एक ट्रॅक त्यावरती केली जाणार आहे. वेल प्लेड नितेश. नितेशने अडवलेला तो चौकार नेहमी अविस्मरणीय राहणार आहे. एकदा जोरदार टाळ्या नितेशसाठी झाल्या पाहिजेत. त्यानंतर आपण आता जाणार आहोत स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट गोलंदाज. ज्या गोलंदाजांनी फक्त गोलंदाजीच केली नाहीये, पण तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे ज्या गोलंदाजांनी जर खेळपट्टीवरती असता तर त्याच्या बॅटिंगनेही त्यांनी आपल्याला मंत्रमुग्ध केलं असतं. कला 3214 संघाचा रुचित भंडारी ठरतोय या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट गोलंदाज. विलासजी गायकर साहेब आणि भगवान धुरी साहेब आपल्या दोघांनाही विनंती आपण यायचे, आपल्या हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत.
वॉच, त्यासोबतच ट्रॉफी आणि भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट. त्यानंतर आता आपण देणार आहोत या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट बॅटर. ज्या बॅटरनी खूप चांगली बॅटिंग तर केलीच आहे, पण त्या बॅटरनी अगदी आपल्याला गोलंदाजी तेवढी चांगली करून दाखवली. अष्टपैलू खेळही त्याचा तेवढाच चांगला राहिलाय. संघ असणारे मंगलमूर्ती आणि खेळाडू आहे साई. एकदा जोरदार टाळ्या साईसाठी झाल्या पाहिजे. साई ठरतोय या स्पर्धेचा सर्वात उत्कृष्ट फलंदाज. या साई, अप्रतिम बॅटिंग साईनी केली. वीरेंद्र साहेब आपल्याला विनंती, आपण आपल्या हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. आणि अतुलजी परब साहेब आपल्याला विनंती, आपणही जॉईन करा. त्यानंतर या स्पर्धेमध्ये जो ठरतोय चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे, ते देण्यासाठी मी विनंती करीन सचिनजी सावंत साहेब आपण या. सचिन सर आपण या. आपल्या हस्ते आपण चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. आणि संपूर्ण मोर्या मित्रमंडळाची पोरं सगळ्यांना विनंती आहे, सगळं आमचा ग्रुप सगळ्यांनी या. ज्याचं पारितोषिक अगदी तब्बल 10,000 रुपये आणि मोरिया चषकाच्या या चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीचा हकदार ठरलेला संघ टीम मंगलमूर्ती. एकदा जोरदार टाळ्या मंगलमूर्तीसाठी झाल्या पाहिजेत. दुसऱ्या क्रमांकाला प्राइस किती? थँक्यू सो मच. सचिन या. सचिन 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 त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करतोय, मारुती भुसारे साहेब, त्यांच्यासोबतच योगेश घाडी साहेब आणि सूरज मात्रे, या तिन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे. आपण या. मारुती साहेब, सूरज मात्रे आणि योगेश साहेब. सूरज कुठे आहेत? सूरजला विनंती या. सूरज आणि मारुती साहेब आपल्याला विनंती, आपणही यायचंय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्या खेळाडूंनी कालचा दिवस गाजवला, ज्या खेळाडूंनी खूप चांगला खेळ आपल्याला करून दाखवलाय, मोरिया चषकाच्या तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे खलास 3214 या संघाच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मयूर सर आपणही जॉईन करा प्लीज, आपली टीम आहे. सचिन
त्यानंतर मान्यवरांना मी विनंती करतो, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आता आपण देणार आहोत. येस, आमच्या सोबत उपस्थित आहेत अनमोलजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्यासोबतच जय भोईर. आपल्या दोघांना विनंती साहेब, आपण दोघांनी जॉईन करायचं आहे. थँक्यू सो मच. नेहमी आधारस्तंभाचं कार्य अनमोल दादा यांच्याकडून असतं. त्यांच्यासोबतच जय भोईर देखील आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असणार आहे. मोरिया चषक आणि त्या मोरिया चषकाच्या अगदी त्या सीमेवरती आलेला हा संघ आहे. डोंबिवली नगरी ज्यांनी दाखवली आहे आणि त्यामध्ये अधिराज्य ज्यांचं आपण पाहिलंय. मोरिया चषकामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे टीम ओम साई गणेश या संघाला. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. बोला गणपती बाप्पा. त्यानंतर आता आपण जाणार आहोत सचिन. या सचिन, सचिन त्यानंतर मी विनंती करीन सचिन सावंत सर, आपण या. सचिन सावंत सर, सचिन सावंत साहेब आपण या. मालिका वीराचं पारितोषिक आता आपण देत आहोत. सचिन सावंत सर आपल्याला विनंती, आपण या. या टीम तुम्ही आलात तरी जॉईन केला तरी चालेल. हे खूप चांगली ट्रॉफी जी आपण पाहत आहोत, जी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. मैत्री सचिन सावंत आणि त्याच्यासोबतच भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट आणि भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट. आणि एक खेळाडू आहे ज्या खेळाडूला आता सातत्याने सवय झालेली आहे मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक घेण्याची. मग ती डोंबिवलीतच नाही तर त्याच्या बाहेरही पारितोषिकं त्यांनी घेतली आहेत. संपूर्ण डोंबिवलीला आता गवसणी घालणारा एक अष्टपैलू खेळाडू आम्हाला मिळाला आहे. त्याचं नाव असणार आहे महेश शिंदे. एकदा जोरदार टाळ्या महेशसाठी झाल्या पाहिजेत. वेल प्लेड महेश. वॉचही आहे, त्यासोबतच बॅटही भवानी स्पोर्ट्स यांनी पुरस्कृत केलेली आहे. आणि येस, विनायक दादा आपल्यालाही विनंती, आपणही जॉईन करा. विनायक दादा पवार आपल्यालाही विनंती सर, आपणही जॉईन करा. पुरस्कृत केलेली तुमची ही बॅट आणि ती महेशलाच जाते. त्यांच्याही चेहऱ्यावरती ते स्मितहास्य पाहायला मिळते, कारण महेश त्यांच्याही अगदी जवळीक खेळाडू आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. त्यानंतर योगेश गाडी साहेब आपल्याला विनंती, आपण या. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिकाची ट्रॉफी तुमच्या हातामध्ये घ्या आणि त्यासोबतच तब्बल 33,333 रुपयाचं पारितोषिक. ज्या संघांनी सगळ्या मोठ्या संघांना इथे धूळ चाकण्याचं काम केलेलं आहे तो संघ कल्याणवरून आला, पण अधिराज्य ज्यांचं डोंबिवलीमध्ये गाजतंय. मोरिया चषकाचा चॅम्पियन संघ प्ले फायर सीसी जय 11 कल्याण ठरतोय. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी झाल्या पाहिजेत. वेल प्लेड टीम. प्ले फेअर सीसी कल्याण. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे तुमचं अधिराज्य, ही ट्रॉफी तुम्हाला वेलकम आहे. थँक्यू सो मच आल्याबद्दल, खेळल्याबद्दल आणि आमच्यावरती असा विश्वास दाखवल्याबद्दल. 33,000 रुपयाचं पारितोषिक आणि ही चमचमणारी ट्रॉफी. वेल प्लेड टीम. थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू सो मच. बंद केलं का? धन्यवाद. तुमच्या सगळ्यांची इथे रजा घेतो.